नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. आज माझं मन थोडं विसवायला लागलं म्हणून मी आईस्क्रीमच्या एम्पायरमध्ये पाऊल ठेवलं. एवढ्या भारी थंड स्वर्गीय आईस्क्रीम विचारू नका मित्रांनो. आधी म्हटलं स्टारबक्स घेतलं, पण मनातलं राजा म्हणालं नको रे, आपल्याला इतकं लक्झरी लाईफ नको. रेडबुल पण हातात आलं तरी परत ठेवलं. मनाशी म्हटलं काही गोष्टी आपण दुसऱ्यासाठी राखून ठेवायच्या असतात. मग म्हटलं चला कॅडबरी घेऊ, प्रेयसीला द्यायला भारी वाटेल. पण लगेच आठवलं तुला कुठे प्रेयसी आहे, दे ठेवून गपचिप. मग तेही परत दिलं. मन थोडं हसवलं, थोडं दुखवलं पण. इकडे बघितलं तर अनिकेत महाराज मोठ्या आईस्क्रीमचा दरबार सजून खाण्यात मग्न होते आणि अभय सर 2 शब्द बोलले. काय बोलले बघा तुम्ही. बॅटरी डाऊन होईल. बॅटरी डाऊन होईल 3 शब्द झाले. मनात म्हटलं आपल्याला कोण म्हणणार, नाव सांगायची सोय नाही. तरीही 2 कॅडबरी घेतल्या, गुपचूप खिशात लपवल्या. इकडे आईस्क्रीमचे डबे, इकडे कॅडबरी, इकडे मनाचा एकेपणे ठेवला. शेवटी म्हटलं खांबा पण घेऊ. खांबा नाही, सॉरी खंबा. रात्री मित्रांसोबत बसू, मस्त मजा येईल. खंबा हाताला धरला, तेवढ्यात आठवलं अरे राजा, तू तर नारळाच्या पाण्याने स्वर्ग मिळवणारा शाकाहारी आहेस. मग काय, खांबा ठेवला. खांबा नाही खंबा, सॉरी दिला खंबा ठेवून. मग जाऊ द्या रे, आपल्याला पाणीच बेस्ट आहे. म्हटलं काही गोष्टी सगळ्यांसाठी नसतात. परत मनाला समजून सांगितलं. मग शेवटी एकच आईस्क्रीम उचलली आणि अभय सरांसोबत जाऊन खायला सुरुवात केली आणि गोड साठवून ठेवलेलं प्रेम आईस्क्रीममध्ये मिसळवलं. मित्रांनो, आयुष्यात लक्झरी, स्टारबक्स, कॅडबरी, खंब्यापेक्षा सोबतीचे एक गोड घास आणि हास्याची मिठी हवी. यालाच खरं आईस्क्रीम म्हणतात. धन्यवाद.